तुमची किती होती जेवण झाली का कुठल्या तुम्ही आपण कुठं चाललोय आपण दुर्गाईला खरं तर जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी आज जुन्नर आंबेगाव खेड तिन्ही तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या रूढीप्रमाणे ज्यांना आपण बाराई म्हणतो बाराईचा आवाज लहान मुलांच्या बाराई दावळ केल्या जातात एवढा पाऊस आहे तरी या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या गोड्या चालू आहेत आपण तिथं आता 5 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे बाराई या ठिकाणी पावसाची धुकं आहे वातावरण पावसाचं आहे तरी पण लोकांच्या ज्या भावना आहेत जुन्या पद्धतीप्रमाणे संस्कृती ते बदलले जात नाही आणि त्या ठिकाणी ते बकरू आणणे तिथं मोमेंट मुसलमान नेणे ते बकरं कापणे आणि अगदी असं चुलीवरती कालवण करून त्या ठिकाणी निवड दाखवायचा आणि दुर्गा आईला तिथं पहिल्यापासून परंपरा आहे 2-4 पिढ्यांची मला ओळखलं का कोण आहे मी नाव सांगा ना कोण आहे तुम्ही लागले ना हे कुठं लोक भेटले होते आपल्याला हे लोक इंगळूनच्या गाठ्यामध्ये भेटले मोटरसायकलवर ते पाऊस चालू होता मग त्याने हात केला मग त्यांना आता इथं आपण या वाडीला सोडलं चला आणि तुम्ही कोणतं गाव आहे आमचं हेच घर आहे काटे म्हणून हे दांडे म्हणजे आमच्या यही बाई आहेत हा त्यांची मुलगी आमच्या मुलाला केली बर हो आमच्या गावामध्ये आंबे गावामध्ये म्हणलं तर येणारा माणूस फक्त लांडेच दुसरा कोणी आतापर्यंत आलेला नाही बर हो त्याच्यासाठी आम्ही पाहिजे तिथं जातो लांडे म्हणलं की आम्ही पाहिजे तिथं जातो पार कोकण मासा जावळा तिकडं तिथपर्यंत त्यांनी फक्त आमंत्रण दिलं की आम्ही सुटलो गाड्या करून सुटलो भले गाडीचा भाडा ते देतात पण तरी पण आम्ही जातो आम्हाला खायची सोय भरपूर होते चिकन म्हणा काय म्हणल ते खायची सोय भरपूर असते पण आम्ही घाटापर्यंत जातो खाली असं नाही का बाबा दांड्यांनी फसवलं हे गाडीला भाडं नाही त्या गाडीला असं कधी आतापर्यंत झालं नाही कारण माणूस आपले ची गाडी बंद पडली घाटातून आम्हाला का गाडी उभी करून आम्हाला का तिथून आणलं कारण आमचा माणूस होता म्हणून आणलं कोणी आणू शकत नाही अशा आमच्या पुढे 4 गाड्या झाल्या होत्या आम्हाला घेतलं नाही पावसामुळं आमची 2 व्हीलर बंद पडली म्हणून साठी आम्ही घाटामध्ये थांबलो पण तुम्ही आपली माणसं म्हणून तिथं आल्याच्या नंतर आमचा माणूस होता कोण लांडे साहेब म्हणून साठी गाडी थांबवली काय कहू ना 10 फूट पुढे गेला असेल की 20 फूट पुढे गेला असेल तरी पण गाडी थांबवली कारण माणसाला 4 पाल्यानंतर गाडी लगेच थांबली ना म्हणून साठी आम्ही आपल्या गाडीमध्ये बसतो आमची गाडी घाटात टाकून तरी पण आपल्या माणसाला आपण निघून आलो आता चालेल पुढे आपण दुर्गादेवीला बर काय हे 12वी म्हणतात तुम्ही हे काय नक्की परंपरा काय त्याच्यात एवढा खोलात जुन्या माणसांचं काय आम्हाला सांगता नाही पण आम्ही लहानपणापासून बारीक असताना आम्ही इकडे यायचं आई वडिलांना सांगा आता माझं वय जरी म्हणतो ना मी वयाच्या 10 वर्षापासून इकडं दुर्गा आल्या माझ्या वडिलांचा मी लाडका होतो मी यायचो इकडे बारावीला मग मला ती एक जुनी आठवण असायची मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष जरी होतो तरी मी एकदा लाल दिव्याची गाडी घेऊन दुर्गा देवीला आलो होतो त्या टायमाला दशरथ पवार सभापती बाजीराव ढोले सभापती असे कार्यकर्त्यांना घेऊन मी दुर्गा आईला यायचं खालून खाली कोकण आहे डोंगर आहे पण एक आपण किती जरी मोठं झालो अध्यक्ष झालो पुढारी झालो तरी आपल्या वाडवडिलांच्या ज्या रूढी आहेत मग दुर्गा आई देवीची बारा असेल खाली ठाणे जिल्ह्यामध्ये म्हशीचा बाजार असेल नंतर इथं आपल्या खुबी कर्नाळाच्या तिथं आमचा एक चोडोबा आहे चोडोबाची यात्रा असते त्या अशा जुन्या ज्या रूढी आहेत त्या रूढी इकडं पण असते ना आपल्या याला सुकाळवेड्याला पण 12वीचं काय कार्यक्रम सुकाळवेड्याला वर्सुबा आहे तिथं माणसाला नाईटे खरूद असं पहिले म्हणायची नाईटे झाले माणसाला खाज आली तर पहिली लोक दवाखाना नव्हते लोक तिकडे जायची वर्सुबाईला आणि ते नाईटे खरूद झाले का ते देवाला अडधूळ व्हायचे आणि मग ते नारळ फोडायचे वर्सुबाईला मग त्यांचे नाईटे ते अंगावरचे चट्टे यायचे ते नाहीचे व्हायचे आता दवाखाने हे आता आले 25 वर्षापासून त्याच्या अगोदरची जी झाडपाल्याची औषधं जुन्या लोकांना तर तेव्हा जर समजायला एखाद्या माणसाला अशी लोकांची भावना होती तिथल्या म्हणजे तीर्थाने आंघोळ केली तर ते रोग नाही बरं आता ही 12वी म्हणजे मूल वगैरे झाल्यावर त्यासाठी असते कसं असतं मूल झालं मूल जन्माला आला का ते मूल जन्माला आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं ते हे सगळं केलेलं त्यांचं
त्याच्यामुळं बरं तुम्हाला काय माहिती यातली 12वी काय? आम्हाला दुर्गादेवीचं असं असतं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. आम्हाला मूल झालं का त्या मुलाचं पहिल्याला नाळ आणि त्या पाट्याचा बाजार हे घेऊन आम्ही दुर्गादेवीला जात असतो. दुर्गादेवीला जायचं, तिथून खाली हातवीस गावामध्ये पादुका आहे आता, तिथं जायचं बाळाला पाया पाडण्यासाठी. तिथून घरी आल्याच्या नंतर हप्त्यानी किंवा 2 हप्त्यांनी ज्याची ऐपत असेल तशा प्रमाणावर त्याचं बकरू घ्यायचं आणि दुर्गादेवीला नेऊन ती जत्रा करायची 12ही म्हणून. वडिलांनी पूर्वी केलेल्यापासनं म्हणजे आजकाल नाही, हे लई परंपरा चाललेला आहे. हे का बुवा आज 4-10 वर्षात 50 वर्षात असं नाही, हे लई परंपरा आदिवासींची जुनी परंपरा, आदिवासींची जुनी पहिल्यापासनं ही चाललेलीच आहे. त्यासाठी आम्हाला हे सगळं, जरी आम्हाला समजा मूल झालं आणि तुमच्याकडे आमची मुलगी दिली, तुमच्या माणसाला आमची मुलगी दिली, तुम्ही म्हणला बुवा आम्ही नाही त्या वारेला कधी येतात दुर्गादेवीला आम्हाला माहित नाही, तरी पण हे आम्हाला करावं लागतं. कोणला? वडिलांना. कारण मूल आपलं आहे, त्यासाठी आम्हाला करावं लागतं. साहेब 12ला आलतो ना, 12ला झालं का? 12 झाल्या यात्रे दिवशी आलं मी पिऊन सांगत होतो, पण धन्यवाद आपला उदयच होणार आपला. होईल का मी? मग तुमची चप्पल आपला थोबड. पण एक आमच्या आराम फरक तुमच्या मागे लागला, त्याच्या नादी लागला ना, वरचा पट्टा सगळा बाजूला जाईल. बरं, मी तुमच्या टपरी एकदा त्यावर पिऊन सांगितलंय. लोक किती आहेत गाडी? आम्ही 5-7 जण येतो. बकरं किती होती? बकरं किती होती? बकरं आमची 4. संपली का सगळी? काढा पुढे गाडी काढा. मकर चिली पिली वाटत. बदल खालं का? किती खालं? कोण आहे? ना भाई कोण पाहुण्या देवराम लांडे ओळखलं का? देवराम लांडे नाही मला ओळखलं ना? हो ताई, कोण आहे मी? चला एवढं का? हक्काने आंबेगाव तालुका. किती बकरा होती? मला वाटलं का? कोण आहे? आदिवासी वादळ. धन्यवाद. हे माव कोण आहे? हो जेवले का? राम राम. काय साहेब? अरे मग जेवले का? जेवलं का? आता मग काय त्याच्यासाठी आम्ही आलो. मग व्हिडिओ सांगले आलो जेवलं. मला लागले ना? हो बघा थांबा तुम्हाला आपला वादळ आहे. आदिवासी वादळ नाद करायचा नाही. आमदारकी पुढच्या वेळेस लढवायची. अरे चला भेटूया. चला काय लांडे साहेब, असं लोक पण ओळखतात तुम्हाला? संदीप भाऊ, आता हे काय सगळे खुशी खुशी आहे. हे माझे सगळे प्रेमाचे लोक. आसाने आता आंबेगाव तालुका, खेड तालुका, हे सगळं आता हे पावसाचं वातावरण आहे. आणि त्या लोकांनी मला पाहिल्यावर गाडी थांबवली आणि मला खूप अभिमान वाटला का एवढ्या दुसऱ्या तालुक्यातून सर्व लोक आपले प्रेम करतात. चला तुम्ही स्थानिक आहे. आता आंबेगाव किती ही जी असते 12वी किती दिवसापुरते असते? कधी याचा टाइम सर्व होतो? याचा टाइम तुम्हाला सांगू का? गंमत अशी आहे, चैत्र महिन्यामध्ये तुम्ही फक्त प्रत्येक मंगळवारला याचा 80, 90, 100 एवढ्यापर्यंत बकरं त्यांचा जीवन जातो इथं या दुर्गादेवीला. एकट्या दुर्गादेवीला 80, 90 एकट्या दुर्गादेवीला. आणि ते सोडून वर्सुबाई जी आहे, वर्सुबाई तिकडे किती असले याचा तपास लागत नाही. तिकडे बी असतं नवस पाणी प्रत्येकाचं. माझं काम झालं मी नवस फेडतो, तुमचं काम झालं तुम्ही नवस फेडता. मग पण हे जे बनवलेलं सगळं फक्त जागच्या जाग्याला खायचं, पाहुण्याला खाऊ घालायचं, कोण येईल त्याला खाऊ घालायचं, राहिलेलं फेकून द्यायचं. शिदा जरी राहिलं तरी त्या भक्तांच्या समाधी करायचा आपण न्यायचं नाही.
घरी न्यायचं नाही. घरी न्यायचंच नाही. आम्ही इथं कुठं गाडी काठेवाडीत आणि कुठं दुर्गादेवी म्हणजे तरी पण आम्ही नेत नाही. सगळं इथलं इथं घेऊन जायचं, न्यायचं नाही. आता हे चैत्र महिन्यापुरती ही यात्रा असते. चैत्र महिना म्हणजे आपण काही नवस वगैरे बोललो ते नवसासाठी पण आपण करू शकतो. नक्कीच. आम्ही नवस इथं नाही, चोडोबाला आम्ही तिकडे खिंडीमध्ये चोडोबा आमचं आहे, तिकडे सुद्धा नवस बोलत आम्ही तिथंच जातोय. कोणत्या खिंडीत? याच्यामध्ये आपला माळशेजला माळशेज घाटात एक चोडोबा आहे. तिथं चोडोबा आहे का, तिथं आमचा गावकीचा अख्ख्या टोटल गावकीचा बुकरू असतं यात्रेचा, ते आम्हाला घेऊन तिथं जावं लागतं चैत्र महिन्यामध्ये. अच्छा. हो. म्हणजे दुर्गाबाई, तो चेडोबा आणि वर्सुबाई म्हणजे हे नवस इकडं पावणारा देवी आहेच. कुठून कुठून लोक येतात इकडं? नाशिक पार अमरापूर वरून लोक येतात. तुम्हाला सांगतो जेवढी आदिवासी लोक त्यांना ज्यांना काय महाराष्ट्रातून ज्यांना गाव माहित नाही ना त्यांना कुळसा आठवली का कुठेतरी नडी बसली का कुळसा आठवली कुठं कुळसा आहे व अमुक ठिकाणी आहे तिथपर्यंत येऊ शकतात. मग ती लोक कुठे नाही पण दोन दिवसाच्या मुक्कामाला येते ती. अच्छा. हो. आता हे कोणतं गाव आहे? ही दुर्गावाडी हत्तीची वाडी, हत्तीची वाडी, दुर्गादेवी वाडी. आणि इथून वरती आपल्याला जायचे अजून 3 किलोमीटर जायचे देवीपाशी. अजून 3 किलोमीटर जायचं. पाऊस तर आपला थांबलाय. पाऊस थांबलाय आता. इथं पुजारी इथं. अच्छा. पुजारी किती आहे देवीला? या घरातले पद्धत या घराण्याच एकच त्यांचे आहेत 3 भाऊ. आणि मग आता ही तर ते आता बकर वगैरे कापली तर ते कसं म्हणजे आपणच बनवायचं का ते साफ करायचं कसं? लोक साफ करायला म्हणजे मुसलमान असतो तो कट करून देतो, मग आपलं आपण साफ करायचं. आपले आपणच मग सगळं करून घ्यायचं. निवद आधी ठेवायचा. निवद नेऊन आधी द्यायचा तिथं देवीपाशी निवड ठेवायचा आणि मग आपली पाहुणे असं त्यांना सगळ्यांना आमंत्रण देऊन तिथं जेवू घालायचं. बघा ना किती लोक आहेत. भरपूर एवढा पाण्यापासून लोक आले. आता हे जुन्नर तालुक्याची बाउंड्री ना इकडे पलीकडे आंबेगाव तालुका. आता ठाण्याची बाउंड्री आली दुर्गादेवीपाशी. एक मिनिट कच्चा रस्ता आहे. आता काम चालू आहे का लांडे साहेब? काय अडचण आहे? खारीच्या खात्याने सांगितलं होतं आमच्या इथं करायचं नाही, त्यामुळे त्याने आता मुरुम टाकायला सुरुवात केलेली आहे. पण ही फारीच्या खात्या प्रत्येक ठिकाणी आपली इथं आता हे शेततळ आहे इथे कुठेतरी स्वतः करते. इथे हे सगळं फारीच्या खात्याचं. आता हे पुढं दिसतंय ते किल्ल्यासारखं, तो दुर्गाबाईचा कडा आहे का किल्ला आहे? काय ते? दुर्गादेवीचा किल्ला आहे तो. हा वरती येतो. ठाणकच तिथे आहे दुर्गादेवीचं ठाणकच तिथे आहे. कुठला टेम्पो आम्ही कुठं जेवायचं आता? आता आमचं झालं भरपूर आता काय टेन्शन नका घेऊ. कुठले वाघेवाडी वाघाला बोलावून तुम्ही हे किल्ल्याचा काय इतिहास आहे? दुर्गादेवीचा हा किल्ला जो दिसतो ना हे ठाणक आहे तिचं. असं त्याचं म्हणणं होतं दोघ्या बहिणींचं. हा किल्ला तू उभा करायचा, तो किल्ला मी उभा करणार. दिवस उगवताना माझा वसवा तुझ्या किल्ल्यावर पडणार, माझ्या किल्ल्याचा वसवा तुझ्या किल्ल्यावर पडणार आणि दिवस माळवताना तुझ्या किल्ल्याचा वसवा माझ्या किल्ल्यावर पडला पाहिजे. असं दोघ्या बहिणींचं चाललं होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आंबेगाव तालुक्यामध्ये एक गुब्या म्हणून देव आहे. हो, तो गुबल्यानंतर फारच फॅन क्लब आहे. आणि गुग्या देवचं काय? तो गुबल्यानंतर सगळ्या त्यांच्या खेपा ह्या जे दिसतात का तुम्हाला हे दगड? म्हणजे हे सगळं दगडी दिसतात. या दगडाच्या त्या खेपात ना या देवीच्या खेपा होत्या त्या सगळ्या जागी पडल्या. म्हणजे हे सगळ्या दगडी आहेत. हो, याच्या मागे पण इतिहास आहे काय? याच्या मागचा इतिहास हाच आहे. ह्या खेपा घेऊन चालल्या होत्या किल्ला रचण्यासाठी. तर तो गुबल्यानंतर ह्या पडल्यानंतर त्यांनी पूजा कशावर घेतली? पोच्यावर म्हणजे डोंगरावर पूजा घेतली गुब्यानी. दगड एवढा बारीक म्हणजे छोटा नाही तो,
चांगला मोठा पिकअप सारखा आहे उंच, तो उलट आहे. आपण कसं आपली सगळी देवस्थान कसं आहे आपला नाही का, तोंड वरती आहे का नाही, त्याचा तोंड वरती नाही, त्याचा तोंड उलटा खाली आहे. आणि त्याची पूजा आपण डोंगरावर करतोय त्या गुफेची. अच्छा, म्हणजे डोकं खाली आणि त्याचा पार्श्वभाग वर आहे असं आहे, त्याच्यामुळे हे थांबले गेले सगळं. मग ह्या सगळ्या दगडी त्या देवाने वाहून आणल्या होत्या त्या सगळ्या इथं इथं पडून गेल्या किल्ला बनवण्यासाठी. हो. असा या बहिणीचा पहिला शब्द होता. आता इथल्या पाण्याची काय खासियत आहे, म्हणजे पाण्यामुळे जेवण लय भारी होतं असं. त्यामुळे तुम्हाला टाकी दाखवतो मी आता इथे. दगडाची टाकी. तुम्हाला मी पाण्याची इथं जे आहे ना पाणी सुद्धा दाखवतो. देवीकडे आपण जाणार आहे, देवी सुद्धा पाहणार आहे. देवीचं काम ज्या टायमाला तो पुजारी होता का त्यांचे, म्हणजे आता जे पुजारी आहेत त्यांचे वडील होते, तेव्हा माझ्याकडे यायचा, म्हणायचा बा चाल आपल्या देवीचं काम करायचंय, म्हणजे वरच्या मंदिराचं. आम्ही किती तार पडलो पाण्या पावसामध्ये, पण आम्ही कधी त्या देवीला भिजू दिली नाही. आम्ही ते काम करतच राहायचो पाण्या पावसामध्ये, बिना रुपयाचा पैसे घेऊन नाही. बरेच लोक आहे आता या ठिकाणी. इथं गाड्यांना जागा राहत नाही शिल्लक, तुम्हाला सांगतो. पाण्या पावसात दिवस म्हणून. आणि दुर्गाबाई तर तिकडं वरती आहे, हे ते मशीन दिसते तिथं रस्ता आहे का? हो, तिथून पाहिल्या चांगल्या देवी बसल्या. हे बघा पाण्याचा इथं बरंच गाड्या आहे तिकडं. राम राम. पोट भरलंय का? अरे सगळं कालवून उडलं. अरे जेवले का नाही? जेवले का नाही? अजून जेवलंच नाही. कुठं होतं तळ ते? हे समोर म्हणजे हे तळे तुम्हाला सांगतो. इथं फक्त तुम्हाला सांगतो ह्या लावायची, काय लावायची, हा लगेच. हा, इथं तुम्ही बोर लावा, जिथं लावाल तिथं पाणी निघेल. ह्या उड्या जागेत. हा, अच्छा. मग आता पाणी आहे का तिथं? पाहिजे तेवढा 3 गावाला पाणी टिकत होता आम्हाला, आणि अजूनही टिकत. पाईपलाईन आता ही लोक आता इथं ते बकरू कापून हे अशी जेवण इथं बनवतात काय? जेवण अशी बायका पोरा येणार सगळी अशी. जेवण झालं का? खाऊ खाऊ पहिलं होते.
खातो होता तिकडे तुम्ही कॅमेरा मारा. हे तर आमचे बा लेजिम पट्टू आहे. ही सगळी मंडळी अशी त्यांच्या बरोबर 2 घास खाल्यावरती थोडस संदीपा बरोबर तुम्ही पण जेवलात. पण हे आता इकडे बघा, हे इकडे पण आमचेच लोक आहेत सगळे. हे सगळे असे आंब्याचे लोक आहेत. जेवायला आहे का? जेवायला आहे का? आहे बघा. म्हणजे ही सगळी प्रेमाची मंडळी आहे. आता हे इकडे कुठली मंडळी आहे? ही कुठली मंडळी आहे तुम्ही? देवराम नांदेड जिल्हा परिषद माझे अध्यक्ष लोक आपली काय करतात बघा. जरा आपल्या परंपरा झालं का सगळं? पाऊसला आला होता ना? 50,000 पुढून 50 बकरं तरी मंगळवारी कापतात. आणि तिकडे वर्सुबाईला जाती नाही मी फार कधीपासून परंपरा आहे? पुरीपासून म्हणजे तुमच्या जन्माच्या अगोदरपासून? आमच्या बाहेर दिले इथं जाणून. अच्छा. देव पाया पडा बारीक पोर आणला ना का नंतर ती बारा द्यायची. मग ते खेळणं पाळणं वटी बरान सगळं द्यायला वाया बकरू कापायचा. मग ते लहान मूल पण इकडे आणायचं का? लहान मुलं आधीच नाही आधीच आणायचं. मग पाय पडताना काय असते परंपरा? काय द्यायचं तिथं? काय काय नाही काय नाही द्यायचं. देवीच्या पाय पडायचं? द्यायचं पाया पडायचं आणि मुलांना जर पैसे द्यायचं आपले काय असेल ते फी. जे बाईला पोर होत नाही ना ती तिथं येणार, हात जोडणार, त्याच्या पुढे द्यायच्या. नंतर मग तो बघत सांगणार 5 शेती घाल. बाईला दिवस गेलंच पाहिजे अच्छा. असा नियम आहे. म्हणजे पारंपरिक बघत कुठले असते? इथलेच असते? दुर्गावाडीचे पारडी कुठून कुठून लोक येतात इथं? अवय बांबळे तर अजून पण अकोले तालुका, खेड तालुक्यातली लोक. वाडा नाही विकून. हा ना? नाशिक वरून. नाशिक राहू का पण मला फुकट मध्ये निवडून द्यायला वर्ग नाही करायचं मला उभं राहायला. सगळ्यांनी 8 दादू 100 रुपये आपण करू. आमची गॅरंटी तुम्हाला पुरी आहे. तुमची लोक सांभाळा. माझी इच्छा आहे लोक जर म्हटली तर घरटी वर्गाने 100 रुपये काढायचं. पण मला विश्वास आहे तुमची. मी ना खोराना कधीच कुठे जाणार नाही. फक्त तुमचं फुकटणे आणि सांभाळा फक्त एवढा फक्त हे करा. अजून शिस्त आहे काय? शिस्त आहे काय अजून? कोणते गाव आहे तुमचं? टोकोडे टोकावडू कुठलं? खालचं का? मला कसं गावायचं? देवराम लांडे जुन्नरची शाने हा सभापती काय म्हणता बाकी? अध्यक्ष बरोबर होच का बरे? काय 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 आपलं चिकन काय किती आणले होते बोकडे? एकच. किती लोक आहे तुम्ही टोकाडवरून? 20 लोकांमध्ये बकरू खायचं आता. हो शिजलं का? बघा 100 घ्या ना. दाखवलं का? तुम्ही थांबा ना. दाखवलं 5 पावलं झाली. आता हाणायचं. टोकड्याला आलो एक दिवस मी. अहो तुम्ही 4-5 वेळा सांगितलं का आम्ही टोकडला येतो. तुम्ही खुशीत राहतो माहिती का? टोकोड्याला फेस्ट करू जाम. मी सरपंच आमचं सर. किती लोक आले तुम्ही आज? 40 लोक आहेत. पिकअप आणली डायरेक्ट? पिकअप आहे, इको आहे, एक वॅगनर आहे. हे हाल बाबर हे काढ बरं बाजूला. हे आता शिजलं ना माझं हे? हो शिजले. झालं आता काय प्रॉब्लेम नाही. ते देवा पण होता हे काय करते ना त्या अजून. अच्छा पावसामुळे थोडं थांबलो होतो. त्या मानाने पाऊस इकडे कमी झालाय. खाली लय पाऊस आहे. खाल्ले व्हायला पाऊस इथं कमी नाही झाला पाऊस आता. तुम्ही दरवर्षी येता का? म्हणजे असं लोक पट्टी लाकडं कुठून गोळा केली मग तुम्ही? आहे ना भरपूर. हीच आहे की असे वाळलेले फांडे थोडे आलते का जेवायला? 3 वर्ष करण्यात जेवायला. महेकंद अरे वा, 3 वर्ष. आणि पाणी कुठून त्या तळ्याचं आणलं का? अध्यक्ष प्यायला पाणी जार आणले होते ना? नमस्कार नमस्कार. आपले ते आतुल भाऊ नाही का? आतुल भाऊ हा आपले खास जोडीदार आहे. घे ना टेस्ट करत रे. पत्रकार आहे ते संदीप भाऊ. लांडे साहेब एक फुरका मारा. ताट घ्या. अरे राहतो सांडव सर. ही खरी लाईफ आहे आपली. सारखी लाईफ नाही. जगून दाखव अधिवेशन सारखी. ही एक प्रकारची आदिवासींची वाघ बारस.
एक नंबर ते भोजन होतं ना खरं टेस्ट आहे बा. एक नंबर घरगुती वेगळं नाही हे खाण्यासारखं. तुम्ही बी आहे ना इकडे, शॅम्पल घेऊन बघा ना. दुसरं कोणाकडे द्या. आहे मोबाईल कोणाकडे आहे आहे आहे. कसं काय लांडे साहेब टेस्ट? एक नंबर टेस्ट एक हे काढू जरा संदीप भाऊ. खाऊ बघा तुम्ही. नाही नाही चालू चालू. अहो नको 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 हो या इकडे. येऊ दे नको नको. हे मी आता हा रस्सा पिऊन पाहिला. एवढा सुंदर आहे रस्सा की तुम्ही किती मसाला टाका पण अशी चव नाही चवच नाही. सरपंच टेस्ट घेऊन बघा. म्हणजे याच्यामध्ये जे टेस्ट आहे संदीप भाऊ, आपण हे जंगलामध्ये आहेत आणि हे जंगल आहे इथं. ही सरपंच इथे गेलेले. तुम्ही किती बारी हॉटेलमध्ये जा तेवढी चव. आता हे बकरू किती जण खाणार आहे आता? 20 जणांमध्ये एक बकरू. आता इथे 15-20 किलो मटन आहे. 15-20 किलो मटन. 15 खायचं तर खायचं, राहिलं काही ते ओतून द्यायचं. हे काय आहे ते इथं आता इथं आपण पाहणी करू आणि यांच्या पंक्तीला आपण जेऊ. तुम्ही एखादा खाऊन पाहा. खातो घेऊन पहा घेऊन पहा. अपेक्षा आहे ते घेऊ. अरे नाही बसा 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 तुम्ही बसा. सगळे आपली गर्दी. ज्यादा सांग राहते का? त्या दोन लोक आमच्या बरोबर आम्ही गाडी
एकटा बारा एकटा वादा किती बारा खाणार वादळ आहे वादळ आदिवासी वादळ आदिवासी वादळ आहे अरे वा धन्यवाद मी आलो भेट आहे म्हणलं कसं काय चाललंय ते आदिवासी वादळ आहे का सगळे पंचायत का सगळे पंचायत खुर्द इकडनं तर बारी एवढी मंडळी किती बोकड होते इथं 10 बोकड इकडे सगळे पाहू इकडे मित्र आण काय रे मटन भरपूर आहे मटन लय जेवण जेवण घ्या एक कडा खाला ना मटन तुमचा मान करतो 4-5 ठिकाणी जेवलोय नाही मी सगळ्या ठिकाणी 2-2 तास जेवण मान राखायला लागतं रे कुठून इथून वाट आहे का कुठं खाली काय करायचं यायचं का पायी पायी कुठून आहे पण कुठून आहे असं यायला भविष्यात येऊ पण आज तर नाही जमायचं म्हणजे ते कोरोना मध्ये लोक पायी पायी इथून यायची का धरण कुठे आलं हे धरण कोणतं कोणचं हे हा खालचं गाव कोणतं इथं कुठं गाव आहे इथे खाली रोड काय आला इकडे हा रोड ना नदी हा म्हणजे ही नदी नाही काय नदी हे पाणी कुठून पडतं हे या नदीचं वरून का आपल्या इकडून आपल्या तिकडून जातं अवफ्यावरून सगळं पाणी खाली जातं अवप्यावरून म्हणजे बरंच पाणी अवप्यावरून खाली जाते किती टोकाला बसलेत बघा कोण हा लपड असेल काय लपड नाही दोघं गडीच मारायचे नाही लांब राहिले ते खाली लांब खाली होती हे गाव कोणतं हे कोणतं गाव आहे बघा हे इथे बघायचं दिसते बघायचं रामपूर असते रामपूर गाव निघालो पुढे ते कोणतं गाव पुढे तुम्ही हे रामपूर ते पुढे सोनवळ सोनवळ कोणतं हे ते दिसतंय ते हे का एक मिनिट सोनवळ हे सोनवळ आणि हे ते सोनवळ्याचं धरण आहे का इथं पुढं रामपूर हे धरण ते तिकडं कसं आहे कुठं ते लांब पुढं आधी हो दूध नवली कुठं दूध नवली आपण हे ते धरण कोणतं आपण इथूनच आता या आवप्याच्या पाण्यावरती हे धरण भरून पुढची धरणं भरतात का इकडली तिकडली ह्याच पाणी इथं दूध नवली कुठं आले खाली तर आम्ही दुर्ग आले दुर्गाच्या खाली रामपूर आहे ना रामपूरच्या कुठं समोर आहे आम्ही ती रामपूरचीच माणसं आहेत तिकडे वरच्या जिल्ह्याजवळ असं आहे काय तुम्ही कुठं आला दूध नवली रामपूर इथून दूध नवली दिसते का आम्हाला हे दिसेल ना हॅलो हा रामपूर मड दसई रामपूर दिसते जसं दिसते सिंगापूर दिसत सिंगापूर हा सरळगाव दिसेल नाही दुखटामुळे नाही दिसणार आता दुखट आलं पुढे सरळगाव दिसेल ना तेव्हा का तिकडे बरं मिरगाच्या 15 तारखेला येतो आम्ही कोकणात 15 तारीख ना हा 15 कधी मंगळवार कधी असते मंगळवार कधी येतोय कधी येईल तेव्हा कळवा द्वारा तयारी करा होता परस्पर करायचे काय इकडे तिकडेच करू तिकडं दसरीला कार्याला मुरुंबडला सरळ गावाला धर ना म्हणजे मग खुशी खुशी होईल पहिल्यांदाच नाही घटना वडा झाले का हा 10 रुपये वडा झाला म्हणजे तिथेच एक डेंट व्हायची तिथेच आपला आचरणीचा त्या बाजूला तिथेच चला हे घे रे जाते घे रे हा चल बघा सर 2 मिनिटं हे काय याला काम स्टार्ट या ठिकाणी दुर्गाईच्या कोकण कड्यावरती आम्ही उभा आहोत
आता आम्ही या कोकण कड्यावर आहे. इथनं म्हटलं तर खरं अख्खा कोकण दिसतंय. संपूर्ण आता धुक्क आलेला आहे आणि एकदम आता किती माणूस बंगल्यात राहिला, किती मुंबईला राहिला, किती पुण्याला राहिला, किती संपत्ती कमावली, याच्यापेक्षा किती माणसं कमावली, किती माणूस कमावली, किती माणूस सर्वसामान्य माणसामध्ये गेला आणि कोकण कड्यावर आला आणि इथून जेवून परत घरी गेला. अशा प्रकारचं आजचं हे खुशीखुशीचं वातावरण आहे. मी खरं तर पाहायला कोणी येत नाही, पण वादळ ज्याला नाही कोणी त्याला मी खरं तर तिथं निश्चितपणे जात असतो. बारा असेल, लगीन असेल, सुखदुःखामध्ये जाणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि मला खूप आनंद आहे. समाजाची सेवा करण्यामध्ये, सुखदुःखामध्ये धावून जाण्यामध्ये, सर्वसामान्य माणसाला मदत करण्यामध्ये माझं आयुष्य मी वाहून घेतलेलं आहे. तरी माणूस सुद्धा इथं चांगली हवा लागेल, एसीची हवा नाही, असं थंडगार हवा. महाबळेश्वर पेक्षाही हे सुंदर वातावरण आहे. आमदार झाला पाहिजे तर किंमत आदिवासी तुमची आहे. ते पायऱ्या कधी बांधलं? त्या पायऱ्या झाले 3 वर्ष. त्या पायऱ्यांना बांधलं. वन खात्याने बांधून दिलेत का? वन खात्याने बांधलं. आता किती वर आहे देवी? इथं ना हे काय लगेच दिसते. हे काम केलं आपण. तुम्ही काम आपण हे दगडी पाईप बसवणारे लोक दुसरी. अच्छा. पाईपांचे जे काम केलं हे दुसरे नाही. ग्राउंडी काम केलं आपण. हे दगडांचं पायऱ्या केलं आपण. पहिलं काय पायवट होती का अशा दगडी दोंड्यात? धुळीची माती म्हणून. नंतर आता पायऱ्या बनवलं. हे 33 वर्ष. नाही आता हे सगळं दगडी अख्ख्या परिसरात अशाच दगडी आहेत का? या सगळ्या परिसरात म्हणजे अशाच दगडी. काहीच बदल नाही. भरपूर दगड. आणि पूर्वी असं होतं, ही जी लोक येत होती बाहेरला का, ही सगळी लोक इथं जेवणा करीत होती. खाली कोण जात नव्हता. काय झाला, ऊन खात्याने जर अडवलं काय म्हणे, झाडाच्या खोडाजवळ चूल असायची ना, लाकडाची चूल, तर ती झाडं जळायची. मग झाडी कमी पडत आली जळून. त्यासाठी त्यांनी थोडासा बंधन घातला. मग ही लोक सगळी आता आम्ही खाली काढली. अच्छा. जेवणासाठी. या मंदिराचं बांधकाम कधी झालं? हे बांधकाम झालं जवळजवळ 5 वर्ष. त्याच्या अगोदर काय होतं? त्याच्या अगोदर सगळं मातीची वीट, दगड आणि वाशिक आणि कौलं. साधं होतं. साधं एकदम. अच्छा. इकडून प्रदक्षिणा घालायची डावीकडून हे मंदिर. थोडा ही झाडं काढायची होती. पण हे देवस्थान या देवीला काही झाडं काढून दिली नाही का. मी एवढंच काम करून घेतलं. मग ते काम करायचं होतं त्या टायमात मोठं काम करायचं होतं. वन खात्याने हरकत केली नाही. ऊन खाते नाही. देवीनाच ती जागा हलवू दिली नाही. अच्छा. जे काय आहे ना ते हलवू दिली नाही. जसं आहे तसंच पाहिजे. ऐका ना, बरं ना. थांबा. ही देवी मोर फेरी करतो मला थांबलं. ही नवसाला पावणारी दुर्गाबाई. आणि हे झाड पहिल्यापासूनच असं आहे का? एक मिनिट. हे देवीचं, ही देवी कुठे राहते किल्ल्यावर. तुम्हाला सांगतो. हे इथून किल्ला स्टार्ट होतो. किल्ला हा तिचा दरवाजा येण्याचा. तिचा येण्याचा हा दरवाजा. याच्यातूनच मी इथपर्यंत येते आणि इथूनच ह्या दरवाजा वाटा वर जाते किल्ल्यावर. त्यासाठी हे झाड काढायचं नाही. कधीच नाही. कोणी याला लावू शकत नाही. आणि हे ज्या शेंदूर लावलेले ह्या दगडांना याचं काय महिमा आहे? नाही ते ऐका ना, शेंदूर म्हणजे भावतीचं देव. ऐका ना, भावतीचं देव आहे ना,
अहो हे देव म्हणजे दुर्गाई ही मेन देव आहे आणि ही तिची भावकी आहे सगळ्या प्रकारच्या ही भावकी तिची दुर्गाई